मटण पाया सूप हे पारंपरिक आणि पौष्टिक मानले जाते. हाडांसाठी फायदेशीर, सांधेदुखी, गुडघेदुखी कमी करण्यासाठी मदत करते. प्रथिनांचा एक चांगला स्रोत म्हणूनही आपण याच्याकडे बघतो. त्याचबरोबर पचनासाठीही चांगले असते. अगदी हलके आणि गरम सूप पचन सुधारते व भूक वाढवते. सर्दी खोकल्यातही अतिशय उपयोगी आहे. तसेच ऑपरेशन किंवा फ्रॅक्चर नंतर शरीराची ताकद परत मिळवण्यासाठी आणि हाडे लवकर जुळण्यासाठी हे मटण पाया सूप प्यायलाच हवं. कधी ना कधी कुठेतरी ऍक्सिडेंट तरी होतो किंवा घरात तरी पडतो, त्याच वेळेस हाड फ्रॅक्चर होतं. ही वेदना माझ्या कुटुंबातील 3 व्यक्तींनी आधी सहन केलेली आहे आणि आता माझी मुलगी, तिचा गाडीवरनं जाताना ऍक्सिडेंट झाला आणि तिचा हाताचा हाड फ्रॅक्चर झालेला आहे. मग माझी आई तिला आठवड्यातून 2दा हे मटण पाया सूप करून देते. नॉनव्हेज न खाणारी माझी मुलगी, तिला अगदी जबरदस्तीने माझी आई मटण पाया सूप प्यायला लावते. कारण माझ्या आईचा याच्यावर खूप भरोसा आहे की मटण पाया सूप पिल्याने हाड लवकर जुळून येतं. आणि डॉक्टरही सांगतात की हाडं मजबूत होण्यासाठी मटण पाया सूप हे आठवड्यातून एकदा तरी प्यायलाच हवं. आणि आपली जुनी जाणती लोक सुद्धा, त्यांनाही माहिती आहे की मटण सूप हे हाडांसाठी किती फायदेशीर आहे. चला तर मग याची रेसिपी आपण बघूया. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. अतिशय पौष्टिक आणि चवदार असं मटणाचं आपण सूप बनवणार आहोत. यासाठी आपल्याला मटण लागणार आहे, ते म्हणजे बोकडाचे पाय लागणार आहेत. फक्त बोकडाचे पायच आणायचे आहेत आपल्याला आणि त्याचं सूप करायचं आहे. इथे बघा, मटणवाल्याकडून बोकडाचे पाय आणलेले आहेत. आता हे आपल्याला अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहेत, कारण याला काही बारीक बारीक केसही लागलेले असतात आणि त्याला बाहेर अशी थोडीशी स्किन सुद्धा असते. तर हे अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात आधी मी हे जे पाय आहेत ना, ते गॅसवरती थोडेसे भाजून घेणार आहेत. यामुळे काय होणार आहे की जी नको असलेली स्किन आहे ना, ती आणि केस हे जळतील आणि त्याचा वासही लागणार नाही मटणाला. त्याच्यामुळे अगदी थोडा वेळच आपण गॅसवरती फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जर मटणाचा पाया तुम्ही स्वच्छ धुतला नाही तर त्याचं सूपही चांगलं लागत नाही. त्यामुळे मटणाचे पाया नीट स्वच्छ केले तरच रसा चवदार आणि छान होतो. मटणाच्या पायांना केस नसतील तर तुम्ही अशा पद्धतीनं गरम नाही केले तरीही चालेल. स्वच्छ करून दिले ना तुम्हाला जर मटणाचे पाया मटणवाल्याने, तर तुम्ही फक्त गरम पाण्यानेच हे पाया धुवू शकता. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा मटण पाय आणतो ना, तेव्हा ते नीट स्वच्छ केलेले नसतात. मटणवाल्याकडूनच स्वच्छ करून आणा, किंवा त्याने जर नीट स्वच्छ करून दिले नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं गॅसवरती अगदी थोडा वेळ भाजून घ्यायचे. जास्त वेळ नाही, अगदी थोडाच वेळ फक्त गॅसवरती गरम करायचे, जेणेकरून याच्यावरची केसही जळून जातील आणि जी काळी स्किन आहे ना, ती सुद्धा जळून जाईल. आणि यानंतर आपण याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. बघा, मी हे मटणाचे पाया पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अगदी 3 ते 4 वेळा पाणी टाकून अगदी स्वच्छ केलेले आहेत, तुम्हाला दिसत आहेत ना. आता मी लसूण आणि आलं ठेचून घेणार आहे. याच्यासाठी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते आपण कुटून घेऊया. जास्तीचे काहीही मसाले टाकायचे नाहीयेत आपल्याला. अगदी सोप्या पद्धतीनं मटण पाया सूप कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते आहे. याच्यासाठी आता मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये हे पाया टाकून घेते आहे. आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया. हळदीमध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक गुण असतात, त्यामुळे मटणातील जंतू कमी होण्यास मदत होते. मटणाचा कच्चा वासही कमी होतो. त्याचबरोबर सूपला सुंदर पिवळसर रंग व हलकीशी चवही येते. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकल्यानंतर आपण जे आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे तेही टाकलेलं आहे. आता काही खडा गरम मसाला याच्यामध्ये टाकूया. खडा गरम मसाल्यामध्ये 4 काळी मिरी, 3 लवंगा, 1 हिरवी विलायची, स्टार फुलचा छोटासा तुकडा, 1 दालचिनी आणि 1 तमालपत्र टाकलेलं आहे. आता आपण गरम पाणी याच्यामध्ये टाकूया. जवळजवळ 2.5 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे, कारण मटण पाया सूप आपल्याला हे खूप वेळ उकळून घ्यायचं आहे. जवळजवळ 6 ते 7 शिट्ट्या करून घेणार आहे, त्यामुळे पाणी आटणार आहे. म्हणून आपण 2.5 ग्लास पाणी टाकलं, जेणेकरून 1 ग्लास पाणी आटून जाईल आणि 1.5 ग्लास सूप आपल्याला मिळेल. वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता कुकरचं झाकण लावूया आणि कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घेऊया, तेही गॅसची फ्लेम मीडियम ठेवून. मटण पायामधील सगळा अर्क हा सूप मध्ये उतरायला हवा, म्हणून आपण एवढा वेळ हे शिजवून घेणार आहोत. तुम्ही हे मटण पाया जितकं शिजवाल, जितकं उकळून घ्याल, तितकं ते पौष्टिक बनतं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे सूप केलेलं आहे. तेलही वापरलेलं नाहीये, फक्त हळद, मीठ, आलं, लसूण आणि त्याचबरोबर गरम मसाले टाकलेले आहेत. गरम मसाले का टाकायचे, तर त्याचा अगदी सुंदर सुवास या सूपला लागतो. त्याच्यामुळे मटणाचा जो वास आहे ना, तो निघून जातो आणि याला अगदी सुंदर सुगंध येतो. म्हणून खडे गरम मसाले याच्यामध्ये जरूर टाका. आता कुकर थंड झालेला आहे. आता आपण बघूया मटण पाया सूप. बघा तुम्ही, कलर किती सुंदर आलेला आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना.
अगदी चविष्ट लागतं हे सूप प्यायला. तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा. आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी चांगलं शिजून घेतलेलं आहे. 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी कुकरच्या. बघा अशा पद्धतीनं चरबी ही हाडापासून वेगळी झाली पाहिजे, म्हणजे अगदी व्यवस्थित शिजलं आहे हे मटण हे आपल्याला कळतं. आता आपण हे गरमागरम सूप प्यायला देऊया. तुम्हाला जर अगदी साधे सूप बनवायचे असेल तर याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकून सुद्धा तुम्ही हे मटण पाया सूप बनवू शकता. पण तुम्हाला अगदी हॉटेल सारखे मस्त चवीचे सूप बनवायचे असेल तर तुम्ही या पद्धतीनं करा. याचे अनगिनत फायदे आपल्या शरीराला मिळतात. हाडे मजबूत होतात, सांधेदुखीही कमी होते, शरीराला ताकद व ऊर्जा मिळते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. प्रसूतीनंतर किंवा आजारातून उठल्यावर हे सूप खूप उपयोगी पडते. थंडीच्या दिवसात तुम्ही हे आठवड्यातून 2दा पिऊ शकता. उन्हाळ्यामध्ये मात्र हे आठवड्यातून एकदाच प्यायचं आहे. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं मटण पाया सूप कसं बनवायचं हे बघितलेलं आहे. सूप अतिशय रुचकर झालेला आहे. तुम्ही बघितलं ना, कलरही किती सुंदर आलेला आहे आणि अगदी सोपं आहे हे बनवायला आणि पौष्टिक इतकं आहे ना की हे तुम्ही प्यायलाच हवं, इतकं पौष्टिक आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं मटण पाया सूप नक्की बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअरही करायचा आहे, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करायचा आहे, म्हणजे त्यांना सुद्धा मटण पाया सूपची रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद.